नमस्कार. तर आज बनवणार आहे पावटा भात. आणि आता पावटा भातची रेसिपीला पण सुरुवात केलेली आहे. तर इथे कुकरमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे. आता यामध्ये उभा कांदा चिरून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहे. आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे पावटा भात करण्यासाठी खूप सारा पावटा घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा पावटा आहे. अगदी अजिबात कीड वगैरे काही नाही आहे आणि शेतातून ताजा ताजा पावटा आणलेला आहे, त्याच्यामुळे खूप सारे बी. पाहू शकता खूप छान भात होणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. कांदा थोडासा ब्राऊन होतपर्यंत परतून घेणार आहे चांगला. आता याच्यात जिरे टाकून घेतले. आता याच्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर अशी पेस्ट केलेली आहे आणि ती याच्यात टाकून घेते मी. आणि अगदी कमी साहित्यात आणि खूप छान टेस्टी भात होतो. एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने. आणि माझा मसाले भात पावटा भात कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा, कारण माझं व्हिडिओ कुणी एवढे पाहत नाही जास्त, आणि पाहिले तरी कमेंट करत जा. तरी ते मसाले टाकणार आहे. थोडासा मी कांदा लसूण घेतला आहे, बिर्याणी मसाला, मटन मसाला आणि हळद. आता हे मसाले तुम्ही कोणते पण तुमचे घरगुती मसाले टाकू शकता. तर हे मसाले मी टाकून घेतलेले याच्यात. आता इथे पावटा टाकून घेते. वा, मसाल्याचा आणि सगळा म्हणजे एकदम सुवास मस्त सुटला आहे, खूप छान. आणि कलरही पाहू शकता अगदी अप्रतिम आलेला आहे. आता यामध्ये मी मीठ टाकून घेते. तर मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका, तुमचा किती भात बनवायचा आहे त्यानुसार टाका. आता हे मिक्स करून घेते. आणि मसाले भात मी याचा कोणता तांदूळ आहे, आपला इंद्रायणी तांदूळ टाकणार आहे मी. त्यामुळे ना पाण्याला आधी उकळी घेणार आहे आणि मगच तांदूळ टाकणार आहे. इंद्रायणी तांदळाचा भात कसा लगेच भिजतो आणि चिकट भात होतो, त्यामुळे आधी पाणी टाकायचे आणि नंतर भात टाकून घेणार आहे उकळी आल्याच्या नंतर. तर इथे मिक्सरचं भांडं जे होतं आलं लसूण पेस्टचं, ते पाणी मी याच्यात टाकून घेते. आता मी याच्यात दुसरं पाणी टाकून घेते. पाणी टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता किती सुंदर अशी तरी आलेली आहे. तर आता याच्यात तांदूळ धुवून आणणार आहे आणि मग टाकायचे. तांदूळ नेहमी धुवूनच घ्यायचे, 2 ते 3 पाण्याने, आणि मगच टाकायचे. तर याला आता मी उकळी येऊन देणार आहे आणि मग तांदूळ टाकणार आहे. पाहू शकता इथे जे आपलं मसाले मसाले टाकून पाणी टाकलेलं आहे, तर इथे किती मस्त कलर आलेला आहे आणि उकळी पण आलेली आहे. आता या उकळीमध्ये मी 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतले, इंद्रायणी तांदूळ. तर ते मी याच्यात टाकून घेते आता. तांदूळ टाकून घेतलेले आहे. आता इथे मी मिक्स करून ठेवते, पाहू शकता. आणि तांदळाच्या अंदाजानेच पाणी टाका, कारण इंद्रायणी तांदळाला जास्त पाणी नाही लागत. त्या अंदाजानुसार टाका, तुमचे कोणते तांदूळ आहे त्याप्रमाणे. आणि आता मी या कुकरला एक शिट्टी झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे. आणि माझ्या कुकरमध्ये एकाच शिट्टीत भात होतो. तुमच्या कुकरमध्ये तुम्हाला 2 शिट्ट्या काढायच्या असं, म्हणजे काही कुकरला 2 शिट्ट्या घ्याव्या लागतात, तर त्या अंदाजाने शिट्ट्या घ्या. आता मी ह्या कुकरच्या एक शिट्टी काढून घेणार आहे आणि अगदी 10-15 मिनटात भात होणार आहे आपला. आता तर मी इथे एक शिट्टी काढून वाफ जाऊन दिले. आणि आता पाहू शकता खूप छान असा मसाले भात झालेला आहे. आणि वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे.
तर आता आपला भात खाण्यासाठी तयार आहे. आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला, भात कसा झालाय, आवडला का, नक्की कमेंट करून सांगा. आणि आता माझ्या व्हिडिओला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर परत भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.